कांग्रेस ने देश को लाचार की, बेचार की और हिंद भावना के गर्त में गिरा दिया। विफलता कांग्रेस की, लेकिन कलंक देश की बड़ी हिंदू आबादी के नाम लगाया गया। राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 खासदारांनी शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेनं फेटाळली चर्चा। गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनर। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून राज्यात 3 टप्प्यात सर्वेक्षण मोहीम। मोदींच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीच्या तपपूर्ती निमित्त बावनकुळेंचा निर्णय। हो, आयसीयू मधनं जर तो इंटरव्ह्यू देत असेल भाऊ, तर काय आपण बोलावं याच्यावर? तो मॅनेज झाल्यासारखाच आहे ना। 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात। ऐन प्रचाराच्या धामधुमीत अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयात दाखल। काँग्रेसच्या नेत्यांनी आजारपणाबाबत व्यक्त केली शंका। रस्त्यावर थुंकण्यास विरोध करणाऱ्या मराठी वृद्धाला परप्रांतीय वाहन चालकाची मारहाण। वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ठाण्यातील बेकरीचा अक्षम्य निष्काळजीपणा समोर। केकवरील चॉकलेट पिनमध्ये जोडलेल्या लोखंडी तारा 3 वर्षीय चिमुरड्यानं गिळल्या। विस्तारीकरण झालेल्या गोरेगावातील मृणालताई गोरे पूल चर्चेत। पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप। नायगावच्या बीडीडी वसाहतीतील टॉवरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य। दिवसातून फक्त 10 मिनिटच नळाला पाणी। अवघ्या 2 महिन्यातच रहिवाशी हैराण। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश। पाकिस्तानातून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या काश्मीरमधील 2 तस्करांना अटक। कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त। बघूयात नायगावच्या बीडीडी वसाहतीमधील रहिवाशांशी। सध्या नव्या टॉवरमध्ये ते राहायला गेलेले। 17 मे रोजी स्वप्नवत अशा या घराचा ताबा तर मिळाला, पण अवघ्या 2 महिन्यात हे रहिवाशी या टॉवरमध्ये राहण्यास कंटाळलेत। कारण या टॉवरमध्ये 24 तास काय 24 मिनिटंही पाणी मिळत नाहीये। प्यायचं पाणी विकत घ्यावं लागतंय, तर घरातील इतर कामांसाठी पाणीच मिळत नाहीये। म्हाडानं आमची फसवणूक केली अशी भावना हे रहिवाशी व्यक्त करतात। आम्हाला सांगितलं 24 तास पाणी आहे, 24 तास पाणी आम्हाला मिळत नाही। आणि त्याच्यानंतर सकाळी 7ला पाणी चालू करतात आणि 10 मिनिटांनी बंद करतात। त्याच्यामुळे मी आता पाण्याची बाटली विकत घेऊन आमच्या घरच्यासाठी व कामगारांसाठी मी माझ्या रूमवरती चाललेलो आहे। आता सध्या आपण टॉवर 6च्या बाहेर आहोत, तर टॉवर 6 मध्ये सध्या किती कुटुंब राहतात? जेमतेम 45 जण आलेत। टोटल फ्लॅट 180 आहेत। एका टॉवर हा, एका टॉवरमध्ये 179। आता किती ऑक्युपन्सी आहे? फक्त आता 40% झाले राहिलं, म्हणजे 40 पण नाही, 40 जण राहिले, म्हणजे 30% पण जेमतेम राहिले आले। आम्हाला अजिबात 15-20 मिनिटं फक्त पाणी, 24 तास म्हणून सांगितलं, फसवलंय आम्हाला त्यांनी, माडांनी संपूर्ण। आम्हाला 24 तास पाणी पाहिजे आता, काही करून, नाही तर आम्ही आंदोलन करू। आम्ही आता किती वेळ येतंय पाणी? आता 15-20 मिनिट, जास्त जास्त 15 किंवा 20 मिनिटं। मी बीपी शुगरवाली बाई आहे, आम्हाला सारख्या लघवीला वगैरे जावं लागतं। वॉशरूमला पाणीच नाही, हात धुवायला सुद्धा पाणी नाही, भांडी तशीच खरकाटी पडलेत घरात। म्हाडाने याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी। LNT वाल्यांकडे गेले की ते म्हाडाकडे पाठवतात, म्हाडावाले अजून थर्ड एजन्सीकडे पाठवतात। आणि आम्ही जायचं कोणाकडे? आम्हाला आंदोलन करावं लागेल। काय करणार आम्ही? 15 मिनिटं पाणी सोडतात, ते पण टॉयलेटला असतं, टॉयलेटला नाही, किचनला नाही, काय नाही। आम्ही करणार काय? आम्हाला मग अलॉटमेंट कशाला द्यायचं? आता वय काय? आमचं वय आता 72। आम्ही काय खाली यायचं का पाण्याला? 30 रुपयाची बाटली घेऊन आम्ही खालून वरती येतोय। रडायला येतं कशाला मग अलॉटमेंट केलं या लोकांनी आम्हाला? आम्ही बीडीडीचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या प्रोजेक्टला पाहत होतो। सर्वांना आनंद होत होता की आम्ही नवीन घरात जाणार, उत्सुकता होती। म्हाडाने आम्हाला ड्रीम प्रोजेक्ट चांगला दिलेला आहे, फक्त पाण्याच्या प्रॉब्लेममुळे लोक त्रस्त आहेत। याच टॉवरमध्ये राहणाऱ्या अँटेला परेरा यांची व्यथा तर डोळ्यात पाणी आणणारी आहे।
65 वर्षीय अँटेला आपल्या 71 वर्षांच्या अंथरुणाला खिळलेल्या भावासोबत राहतात. आजारी भावाची युरिनल बॅग रिकामी करण्यासाठी त्यांच्याकडे पाणी नसतं आणि त्यामुळे घरात दुर्गंधी पसरली आहे. उतार वयात पाण्याअभावी त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याला डिमेन्शिया होती आणि आता तो एकदम बेडरिडन आहे, चालू शकत नाही. त्याचं ट्रीटमेंट केम हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला कॅथेटर लावलेलं आहे. नोव्हेंबर महिन्यापासून कॅथेटर आहे. पण आता हल्ली मी पाण्यासाठी मी त्याचं युरिन बॅग पण चेंज करू शकत नाही. युरिन काढण्यासाठी पाणी पाहिजे. माझ्यापेक्षा मोठा आहे, भाऊ आहे माझा. भावासाठी करावं लागतं. पण इतक्या उंच बिल्डिंग मध्ये येऊन तुम्हाला पाण्याचा त्रास होतो. हा, वाईट वाटते कारण मी असल्या परिस्थितीतून जाते, एवढा त्रास काढते. मी एकटी आहे घरात, कोण नसते, केअरटेकर असते. पण आज कोण नाही, आज मीच सांभाळते भावाला. तसंच ठेवून मी येते. आणि माझा मेन प्रॉब्लेम आहे पाणी पाहिजे. आणखी का मोठी बातमी आहे. मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती मारवाडी असा नवा भाषिक वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये असणाऱ्या एका उच्च पदस्थ नोकरीच्या जाहिरातीमध्ये फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होतोय. मुंबईतील नोकरीच्या संधींमधून मराठी तरुणांना डावललं जात असल्याचा आरोप यामुळे केला जातोय. हा मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार आहे आणि मराठी उमेदवार का नको असा सवाल मराठी एकीकरण समितीनं केलाय. सरकारनं कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. याच्यामध्ये एकतर अहमदाबादमधील एका नामांकित रिक्रुटमेंट एजन्सीकडून जाहिरात देण्यात आलेली आहे. पण ही जाहिरात रिक्रुटमेंट मुंबईमध्ये करण्यासाठी आहे. EGM आणि अकाउंट्स फायनान्स या पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि वार्षिक 20 ते 25 लाख रुपयांचं आकर्षक वेतन म्हणजे अॅन्युअल पॅकेज दिलं जाणार आहे. 20 ते 25 लाखांचं. नोकरीचं ठिकाण मुंबईमध्येच असणार आहे आणि त्याच्यासाठी कोणते उमेदवार त्यांना हवे आहेत ते आपण बघतोय. पात्रतेच्या अटींमध्ये फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांनाच प्राधान्य दिलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे कारण मुंबईमध्ये काम करणार आहेत हे लोक. मुंबईमध्ये कंपनी आहे आणि त्या ठिकाणी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल असं जाहिरातीमध्ये स्पष्ट म्हटलंय. परंतु हा प्रकार सर्रास सुरू आहे. ही जी खाली जाहिरात तुम्हाला आता दिसते या जाहिरातीमध्ये बघा काय जाहिरात आहे. ही नोकरी मुंबईमध्ये आहे आणि वेतन बघा तुम्ही 20 ते 25 लाख वेतन आहे. म्हणजे हे मराठी माणसाला नाही द्यायचे यांना. काय लिहिलंय? ओनली फॉर गुजराती मारवाडी. मराठी माणसाने कुठं जायचं? म्हणजे हे सुरू काय आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मराठी माणसाला सल्ला देतात की हिंसा योग्य नाही आहे, मग तुम्ही अशा घटना थांबवणार आहात की नाही आहात? आता ही कंपनी आम्ही शोधून काढतोय, याची माहिती घेतोय, यांचे कानफड फोडणार. मुंबईतच ह्या नोकऱ्या आहेत. त्यात त्यांनी सांगितलंय की फक्त गुजराती आणि मारवाडी अर्ज करू शकतात. बघू ना कुठल्या कंपन्या आहेत ज्या मराठी आणि मारवाडीत लोकांना घेणार आहेत. उद्या त्या कंपन्या जर चालवायच्या आहेत मुंबईत तर त्यांनी त्याचा विचार करावा. आणि या सगळ्या प्रकरणावरून रोहित पवारांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. सरकारनं कारवाई करावी असं रोहित पवार म्हणतायत. नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, कौशल्य या अटी असल्यास पाहिजे, पण उमेदवार एखाद्या विशिष्ट समाजाचा असल्यास प्राधान्य हे मात्र योग्य नाही आणि संविधानाला धरून सुद्धा नाही. मराठी माणसाच्या मुंबईमध्येच आज मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा आगाऊपणा गुजरातच्या एका कंपनीनं केला. त्याचा जाहीर निषेध. महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहणारे अनेक गुजराती मारवाडी नागरिक आहेत आणि त्यांना मराठी असण्याचा अभिमान आहे. त्यांनी कधीही असा भेदभाव केलेला नाही. परंतु काही ठराविक कंपन्यांमुळे सर्वांचं नाव बदनाम होतं असं आपल्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हटलं.